नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। तर मित्रांनो, मागे सांगितल्याप्रमाणे आपण झालेल्या पोलीस भरती म्हणजे पोलीस भरती 2019 जाहिरात आणि आता त्या संदर्भातली झालेली सर्व परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये जे काही पेपर म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरचं विश्लेषण घेण्याची सिरीज एक यूट्यूबच्या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे आणि त्यानिमित्तानं पेपरचं विश्लेषण या संदर्भातलं हे दुसरं लेक्चर आहेत आणि हा दुसरा व्हिडिओ आहे। मित्रांनो, मागच्याला आपण पुणे SRPFला झालेला पेपर पाहिलेला होता। आता राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 15 गोंदिया 2019 भरतीचा हा पेपर आहे, ज्यामध्ये अंकगणित आणि बीजगणित अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी जे काही विषय आहेत आपला त्या संदर्भातलं आपण विश्लेषण पाहतो आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधारण 20 ते 22 उदाहरणाचा समावेश दिसलेला असेल। या ठिकाणी गोंदियाला झालेल्या पेपरमध्ये जास्त प्रश्न आपल्याला दिसून येतील। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहेत की मागचा SRPFचा पेपर आणि हा म्हणजे दोन्ही पोलीस भरती तर एकच असते, बरोबर ना, म्हणजे फक्त जिल्ह्याची वेगळी आहेत ती। तुम्हाला परीक्षेमध्ये बदलाव जो झालेला आहे म्हणजे तिथला पेपर आणि इथला पेपर, बरोबर ना, याच्यामध्ये काठिण्य पातळीचा फरक दिसून येईल। चला तर आपण या व्हिडिओला आणि या लेक्चरला एकूणच या स्पष्टीकरणाला सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो 2 मिनिटाचं आपल्या एक्झिटो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मबद्दलची माहिती घेऊयात। आपल्या एक्झिटो अकॅडमीचा हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे। एक्झिटो अकॅडमी हे प्ले स्टोअरला ॲप अवेलेबल आहे, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या माध्यमातून तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन, ऑफलाईनचा तर प्रश्नच नाही, ऑफलाईनच्या पोलीस भरतीच्या तलाठीसाठी सगळ्या बॅचेस सुरू झालेल्याचा प्रश्नच नाही। ऑनलाईनचा पूर्ण कोर्स, साधारण हा कोर्स महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी अंकगणित बीजगणित भूमितीचा कोर्स संपूर्ण टोटल कोर्स आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, जे प्ले स्टोअरला अवेलेबल आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता। या ॲपच्या थ्रू आपण हे सर्व सिलेबस त्या ठिकाणी पाहणार आहे। मित्रांनो, लक्षात घ्यायचं म्हणजे जो सिलेबस मी या ठिकाणी दिसता बीजगणित, अंकगणित, बीजगणित आणि भूमिती हा संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये टाकलेला आहे। जवळपास ही सर्व प्रकरणं 40+ प्रकरणं आहेत मित्रांनो आणि खूप सारी उदाहरणं त्याच्यामध्ये टाकलेली आहे। थेरी उदाहरणं भरपूर आहेत। त्यासाठी एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। हा ऑनलाईन कोर्स तुम्हाला ॲपवर दिसेल, त्या संदर्भातली माहितीसुद्धा हा संपूर्ण कोर्स जो याच्यामध्ये 10 वेळा एक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो। 18 महिने व्हॅलिडिटी आहे त्याच्यामध्ये, ही संपूर्ण माहिती आहे। याबद्दल जास्त चर्चा न करता तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि ही सर्व माहिती पाहू शकता। आणि आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो। आपलं आजचं लेक्चर आहे, कशावर लेक्चर आहे आजचं, तर आपण घेतो आहे या ठिकाणी गोंदियाला झालेला पेपर पोलीस भरतीचा 2019चा आणि त्या आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण, ज्यामध्ये आपण विषय कुठला आहे आपला अंकगणित, कुठला आहे अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता नीट लक्षात घ्यायचं। आता यूट्यूबला आपलं कुठलंही लेक्चर असेल एक्झिटो अकॅडमीचं आणि ज्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट सांगितलेलं असते, बेसिकपासून शिकायचं आहे, आपला हातोचा आग्रह आहे, बरोबर आहे। विश्लेषण फार महत्त्वाचं आहे। प्रश्न किती क्वांटिटीचे आहेत, कुठला सोडवायचा कुठला टाळायचा हा नंतरचा भाग, बरोबर आहे, म्हणजे आपण तसं केलं नाही। हा गोंदियाचा पेपर आहे, बघा लक्ष द्या, तुमच्याकडे असतीलच, आणि त्या संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण आगामी होऊ घातलेल्या 2022 पोलीस भरती आणि तलाठी, पोलीस भरती आणि तलाठी, साधारण पोलीस भरतीच्या 7000+ जागा त्यांनी अनाऊन्स केलेल्या आहेत आणि तलाठ्यासाठी 3000+ जागा अनाऊन्स आहेत, परंतु 1000 जागेची भरती होणार आहे, बरोबर आहे। त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत। ही जी सिरीज आपण घेतो आहे मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर पोलीस भरतीच्या मग आमचं तलाठ्याचं कसं, बघा प्रश्न वेगळे नाहीत, बरोबर ना, मी फक्त नावानं पोलीस भरतीचा पेपर घेतो आहे, पटलं ना। मात्र यामध्ये प्रश्न जे येतात ना मित्रांनो, हे सगळ्या परीक्षेला जवळपास ऑलमोस्ट सारखे असतात, पटलं ना। त्याच्यामुळे काही नाही, सगळ्यांच्या दृष्टीनं ही जी सिरीज आपण सुरू केलेली यूट्यूबला, जे ऑनलाईन म्हणजे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चनची, ज्यामध्ये अंकगणित बीजगणित आणि भूमिती आणि बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहतोय, याचा नक्कीच सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल। तर मित्रांनो, माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जो नवीन विद्यार्थी आहे त्याला ह्या व्हिडिओची नक्की गरज पडेल आणि त्यासाठी त्याचा फायदासुद्धा होईल, बरोबर आहे। चला तर सुरू करूयात आपला लेक्चर। ओके, काय म्हटलं, पहिलाच प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीमधला आहे। 8, 20, 45, 96 आणि 199 आणि क्वेश्चन मार्क लक्षात घ्यायचं। काय म्हटलं त्याने, जस्ट एक निरीक्षण करायचं। निरीक्षण म्हणजे काय, तुम्हाला लिंक कशी आलेली आहे, निरीक्षण कशाचं करायचं आहे, लिंक काय आहेत, पटलं ना, कुठली लिंक आलेली आहे प्रश्नामध्ये। 8 नंतर 20 कसा आला, अतिशय सोपा प्रश्न आहे। बघा मित्रांनो, 8 गुणेला 2 16, म्हणजे या ठिकाणी गुणेला 2 केले आणि +4 केलं, लक्षात घ्यायचं। कोणाची दुप्पट, 8 2 16 +4 20, सेम। बघा 20 गुणेला 2 40 +5 45,
सेम 45 गुणिले 2 प्लस 6 96. तुम्हाला इथं लिंक लक्षात घ्यायची आहे. दुप्पट 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 तर होतच आहे, फक्त पुढं पुढं ना +4 +5 +6 एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा 96ची दुप्पट. आता 96 गुणिले 2 करून टाकू. 9 सांगितले 1202 आज झाले. 9 2 18, 18 ने 19 192 झाले. बरोबर आहे. म्हणजे 192. आता इथे +6 झाले म्हणजे +7 व्हायला पाहिजे. म्हणजे +7 झाले तर या ठिकाणी बरोबर 199 आपल्याला भेटलं. म्हणजे या ठिकाणी 96ची दुप्पट +7 भेटला ना पाठ आपल्याला. अर्थातच 199ची डबल करायला लागेल आपल्याला. आता इथे परत गुणिले 2 म्हणजे 199 गुणिले किती 2. 9 2 18 8 8 झाले. 2 9 18 1 19 9 झाले. 2 1 2 1 किती 3 आणि प्लस जसं मग अशी या ठिकाणी किती प्लस झाले ते आता 7. आता प्लस करायला लागेल तुम्हाला 8 म्हणजे +8 केले तर 8 8 16 6 झाले. 9 10 0 झाले म्हणजे 406 हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो, जे की आपल्याला पहिल्या नंबरला दिलेला आहे. आपला गोंदियाला आलेला झालेला जो पेपर आहे त्याच्यामधला पहिला प्रश्न होता. चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कुठला म्हटलेला मित्रांनो, याचं उत्तर येतं 9/8. का बरं? कारण याचा छेद मोठा आहे. नीट लक्षात घ्यायचं. विश्लेषण सांगतो, कारण सांगतो. कारण छेद मोठा, याचाही छेद मोठा, याचाही छेद मोठा. अर्थातच याचा भागाकार हा 0 समथिंग येणार. बरोबर आहे. आणि याचा 9 भागेला 8 आहेत. अर्थातच 8 1 8 म्हणजे 1 समथिंग येणार. म्हणून दुसरा अपूर्णांक या ठिकाणी मोठा आहे. याला फार नियम लावायची गरज नाही. ॲक्च्युली 5 नियम असतात त्याचे. याला नियमाची गरज नाही. सरळ व्हॅल्युएशन ठरवून तुम्ही हा प्रश्न सोडू शकता 2 नंबरचा. ओके. तिसरा प्रश्न हा खास आहे आणि हा बुद्धिमत्ता चाचणीमधला प्रश्न आहे मित्रांनो. रिझनिंगमधला प्रश्न आहे. कशामधला? दिनदर्शिकेमधला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये मात्र मी बेसिक सगळं सांगणार आहे. बरोबर आहे. आपल्याला दिलेलं काय आहे बघा. आपल्याला दिलेलं आहे प्रश्न एकदा वाचूया. 1992चा प्रजासत्ताक दिन. आता प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारी हा सोमवार होता. काय होता? सोमवार होता. आणि तो परत म्हणतो आहे पुढे तर त्या वर्षीचा म्हणजे कोणाचा? 1992चाच वर्षीचा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनचा अर्थ काय तर 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट कोणत्या वर्षी येईल? ॲक्च्युली वर्षीच्या ऐवजी या ठिकाणी काय पाहिजे होतं? दिवशी येईल. कोणत्या दिवशी येईल असं पाहिजे होतं. ओके. दिवशी. चला मित्रांनो, अतिशय खास प्रश्न आहे. आता ऑड डेज काढले जातात. लक्षात घ्यायचं. ऑड डेज काढले जातात. बरोबर. ऑड डेज काढण्याची पद्धत आहे. ऑड डेज काढण्याची पद्धत आहे. साधारण 28 दिवस म्हणजे 0 ऑड डेज. महिना 28 दिवसाचा गृहीत धरला 0 फरक पडत नाही. जर महिना 29 दिवसाचा असेल तर 1 दिवस पुढे जातो पुढच्या महिन्यातला 12. जर महिना 30 दिवसाचा असेल तर 2 दिवस पुढे जातो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 3 दिवस म्हणजे ऑड 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 आणि ऑड 0 ऑड डेज. हे पाठच करून ठेवायचं. 28 दिवसाचा महिना 0 ऑड डेज. ऑड डेज मीन्स जास्तीचे एक्स्ट्रा. 29चा 1 न वाढेल. म्हणजे 29 दिवसाचा जर महिना असेल तर पुढच्या महिन्यात येणारा तो वार एका दिवसानं पुढे जाईल. 30 असेल तर पुढच्या महिन्यात येणारा वार 2 दिवसानं पुढे जाईल. 31 असेल तर पुढच्या महिन्यात येणारा वार 3 दिवसानं पुढे जाईल असा त्याचा अर्थ होतो. याच्या संदर्भात लेक्चर आहेच म्हणा, काही अडचण नाही, ते आपण शिकणारच आहे. परंतु हा प्रश्न आपण सोडवतो आहे ऑड डेज. एक तर दिवसा काउंट करून तुम्ही काढू शकता. म्हणजे याचा अर्थ प्रश्नाची माहिती कशी आहे बघा. प्रश्न आपण पहिल्यांदा मांडूयात. 1992 प्रजासत्ताक दिनचा अर्थ आहे 26 जानेवारी. म्हणजे 26 जानेवारी 1992 ला सोमवार होता. नीट लक्षात घ्यायचं. प्रश्न पहिल्यांदा मांडून घेऊ. 1992 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 1992ला सोमवार होता. तर त्याच वर्षीचा म्हणजे 1992चाच स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट या दिवशी कोणता वार होता हे त्याला विचारलं. लक्षात घ्यायचं मित्रांनो. ऑड डेज काढतायत तुम्हाला. ऑड डेज. आता ऑड डेज काढण्याच्या 2-3 पद्धती आहेत. लक्षात घ्यायचं. दुसरं का आपण जी मेथड आहे बेसिक तीच वापरणं. लक्षात घ्यायचं. आता जानेवारी महिना जर घेतला या ठिकाणी जानेवारी महिना या ठिकाणी 26 दिवस गेलेला आहे. जानेवारी महिना 31चा असतो म्हणजे 5 दिवस बाकी आहे. म्हणजे जानेवारीमधले राहिले 5 दिवस. लक्षात घ्यायचं. जानेवारीमधले किती दिवस आहे? 5 दिवस. आता पुढचा महिना काय आहे? पुढचा महिना फेब्रुवारी. मित्रांनो या ठिकाणी नोट करून घ्यायचं. हे जे 1992 आहे हे लीप वर्ष आहे. काय आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे. 1992 लीप वर्ष आहे. म्हणून या ठिकाणी हा फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा. फेब्रुवारी महिना कितीचा? 29 दिवसाचा असेल. आणि 29 दिवस असले तर एक दिवस काय येतो? ऑड येतो. लक्षात घ्यायचं. कारण 1992ला 4 न भाग जातो. लीप वर्ष आहे म्हणजे इथे येणार 1 दिवस ऑड. लक्षात घ्यायचं. फेब्रुवारीचा 1. आता फेब्रुवारी नंतर कोणता महिना येतो? मार्च.
मार्चमध्ये 31 दिवस असतात म्हणजे 31चा होतो 3 दिवस वाढ, बरोबर आहे. मार्च नंतर कुठला येतो? एप्रिल. आता एप्रिल कितीचा असतो? 30चा, त्याच्यामध्ये 2 दिवस वाढ. एप्रिल नंतर कोण येतो? मे. मेमध्ये 31चा, परत 3 दिवस वाढ. जूनमध्ये किती दिवस असतात? 30 दिवस, त्याचे 2 दिवस वाढ. त्यानंतर जुलै. जुलैमध्ये किती दिवस असतात? 31चा असतो म्हणजे 3 दिवस वाढ. आता मित्रांनो फक्त इथं थोडंसं लक्षात घ्यायचं. कुठलं लक्षात घ्यायचं बघा, घाई नाही करायचे आहेत. म्हणजे ऑड दिवस काढताना जो महिना सुरुवातीचा आहे त्याच्यातले राहिलेले दिवस घेतले, एक हा पार्ट लक्षात घ्यायचा, हा, आणि दुसरा पार्ट घ्यायचा जो शेवटी तुम्ही जो महिना घेतायत ऑगस्ट, कारण त्याच महिन्यातला वार काढायचा आहे, त्याच महिन्यातला वार काढायचा आहे. तेव्हा हे असे ऑड डेज नाही काढायची. तर राहिलेले दिवस किती आहे? 15 ऑगस्टपर्यंत म्हणताय वर्षीचा स्वातंत्र्य दिन, म्हणजे त्याच्यातले 15 दिवस घ्यायचे आणि याची पूर्ण टोटल काढायची. मित्रांनो करूयात आपण. 15 अधिक 5 20 झाले, 20 झाले म्हणजे टोटल करूयात. आणि 3 आणि 2 5, 25, 25 आणि 5 30, त्यात 34, याची टोटल येते मित्रांनो 34 दिवस. आणि आठवड्याचे 7 दिवस असतात, म्हणूनच या 34ला तुम्ही 7नं फक्त भागायचं आहे. 7 चूक 28 म्हणजे उरतात किती? 6 दिवस. किती दिवस? 6 दिवस उरतात. याचा अर्थ आहे 6 दिवस पुढे. आता 6 दिवस पुढे और लक्ष द्या, 6 दिवस पुढे और 6 दिवस पुढं जाणं काय, 1 दिवस मागे येणं काय, म्हणजे आपण दोन्ही गोष्टी 1 दिवस मागे. अर्थातच तुमचं उत्तर काय असेल या ठिकाणी? तुमचं उत्तर 1 दिवस मागे जरी गेलं तरी चालते. काय म्हटलं? 1992 26 जानेवारीला सोमवार होता. 1 दिवस मागं आलं ते 6 दिवस पुढं जाणे, अर्थात 1 दिवस मागे येणे, म्हणजे सोमवारच्या आधी कोण होईल? रविवार. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रविवार. अशा पद्धतीनं आपला हा सेकंड नंबरचं उत्तर निघालं तिसऱ्या प्रश्नाचं. ते सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी सेट करून घ्यायची. ओके, चला दुसरी पण एक पद्धत असते, परंतु आपण हे PYQ सोल्युशन पाहता त्याच्यामुळे इथे जे महत्त्वाचं आहे ते मी या ठिकाणी घेतो आहे. दुसरी पद्धत काय असते? ती टोटल दिवस काढायचे, म्हणजे फेब्रुवारीचे 29 लिहायचे, मार्चचे 31 लिहायचे, पण ते थोडंसं कठीण होऊन जातं, कॅल्क्युलेशन वाढतं. त्याच्यापेक्षाही सिंपल आहेत. फक्त महिन्यावरील ऑड डेज घेऊन सुद्धा तुम्ही ऑड डेज सिलेक्ट करू शकता. ओके, चला चौथ्या नंबरचा प्रश्न काय म्हणतोय? नफा तोटामधला प्रश्न आहे मित्रांनो. कशामधला आहे? नफा तोटामधला. आपल्याला सर्व ओळख पाहिजे, लक्षात घ्यायचं. हा प्रश्न आहे नफा आणि तोटामधला. संख्या ज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये याची मांडणी कशी करावी सांगितलं होतं. एकमेकांशी कनेक्ट करतो बघा. एक काय म्हणतो प्रश्न पहिल्यांदा समजून घेऊ. प्रश्न समजणं फार गरजेचं आहे. एक वस्तू व्यापाऱ्याने 64 रुपयाला विकली. एक वस्तू 64 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो, पहिलं स्टेटमेंट आहे. म्हणजे 64ला एक वस्तू विकली त्याने आणि ती 64ला विकल्यामुळे काहीतरी तोटा होतो. लक्षात आलं? काहीतरी तोटा होतो, काहीतरी तोटा होतो, माहीत नाही आपल्याला. जितका तोटा होतो. प्रश्न बघा, त्याच्या, कोणाच्या? जितक्याच्या, म्हणजे जितका तोटा होतो. समजा x तोटा होतो, आपण लक्षात घेऊ. समजा x तोटा होतो, त्याच्या 4 पट म्हणजे 4x नफा. 4x नफा ती वस्तू 84ला विकल्यानं होते. तर आपल्याला मूळ खरेदी किंमत काढायची आहे. अगदी शॉर्टकट मांडणीने सांगतो तुम्हाला काय करायचं, लक्षात घ्यायचं. याला नाव दिलं असतं विक्री किंमत. आता पहिली विक्री किंमत आहे मित्रांनो, लक्ष द्या बरं चांगलं. पहिली विक्री किंमत अतिशय सोपं आहे. पहिली विक्री किंमत आहे तुमची 64 आणि दुसरी विक्री किंमत आहे तुमची ती आहे 84. आता तो काय म्हणतो? 64ला विकली आणि खरेदी किंमत आपल्याला माहिती. अगदी शॉर्टकटमध्ये आणि कमी मांडणीमध्ये कसा सोडवायचा याची गाईडलाईन नफा तोटाच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलीच आहे, बरोबर आहे. तर काय होतं बघा, 64ला विकल्यामुळं काहीतरी जितका तोटा होतो, समजा x तोटा, समजा x तोटा, कारण माहीत नाही, काहीतरी वस्तू आहे म्हणजे x तोटा झाला 64ला विकली असता. तो काय म्हणतो? त्या तोट्याच्या 4 पट नफा, म्हणजे x तोटा झाला त्याच्या 4 पट नफा म्हणजे 4x नफा ती वस्तू 84ला विकली असता होते. याचा अर्थ मित्रांनो इथं किती गॅप आहे दोघांमधली, म्हणजे तोट्यावाली व्हॅल्यू आणि नफ्यावाली व्हॅल्यू याच्यामधला फरक काढायचा. म्हणजेच काय फरक होतो? 84 - 64, 0 म्हणजे 20 आलं. अर्थातच इथून इथपर्यंत पोहोचून इथपर्यंत पोहोचताना x हे x तोटा, म्हणजे हा जो तोटा या ठिकाणचा परत लक्षात घ्या, म्हणजे x तोटा आणि हा 4x, हा 4x लक्षात घ्यायचं, कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे, मुद्दा लक्षात घ्यायचा. परत बघा, परत एकदा, हा आहे x तोटा प्लस तो आहे 4x नफा, म्हणजे हे 20 रुपये गॅप. 20 कुठून आणले मी? कारण इथून इथपर्यंत पोचताना 20 म्हणजे x तोटा आणि 4x नफा, म्हणजे झाले 5x बरोबर 20. अर्थातच x = 4, x = 4 ही निघाली व्हॅल्यू. ही
टाका त्याच्यामध्ये. एक्सची व्हॅल्यू 4 येते म्हणजे हा झाला 4, लक्षात घ्यायचं. 4x म्हणजे याचा अर्थ 4×16 म्हणजे नफा होतो 16 रुपये, तोटा होतो या ठिकाणी 4 रुपये. तुम्ही याला फॉलो करू शकता, याला फॉलो करू शकता, कुठली पण. याला फॉलो केलं तर 64 अधिक 4 करा कारण तोटा आहे, तरी 68 रुपये खरेदी किंमत भेटतं. याला फॉलो केलं तर 16 4×16 होते, 84 - 16 करा तरी तुम्हाला 68 भेटतं. म्हणजे दोन्ही बाजूनं तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो. हा प्रश्न अशा पद्धतीनं बऱ्याचदा आलेला आहे. याचे म्हणजे साधारण पोलीस भरतीला आला हा प्रश्न म्हणजे खूप महत्त्वाचा झाला पडला ना, कारण अशा पद्धतीची लेवल ही साधारण कंबाईन कठीण एक्झामला असतात, पोलीस भरतीला सुद्धा विचारला आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, समजून घ्यायचं कशा पद्धतीनं. खूप सोप्या मांडणीने सांगितलेलं आहे. फक्त 2 साईड तयार करायच्या, एक विक्री किंमत इकडे मांडली, एक विक्री किंमत इकडे मांडली, गॅप काढली. फक्त हे मांडताना तो नफ्यावर डिपेंड असते तर नफा एक्स घेतला असता, इकडे दुसरं घेतलं असता. तो तोट्यावर डिपेंड आहे म्हणून तोट्यासाठी एक्स घेतला, तिकडे आपण नफा गृहीत धरला. ओके, चला तर अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे 68 B नंबरचं. चला पुढचा प्रश्न सोडूयात. बघा काय म्हणतोय, ABC या तिघी बहिणी आहेत, हरकत नाही, सोपा आहेत. A, B आणि C ह्या तिघी काय आहेत, बहिणी आहेत, लक्षात घ्यायचं. म्हणजे फार खोल पाण्यात जाण्याची गरज नाही, या तिघीही बहिणी आहेत. ओके, D हा ईचा भाऊ आहेत. आता D आणि ईचा भाऊ आहेत, D ईचा संबंध याच्याशी येत नाही, बरोबर आहे. म्हणजे कुठलं वाक्य स्किप करायचं, या बहिणी आहेत इथपर्यंत ठीक आहे, एक पहिलं वाक्य. D हा ईचा भाऊ आहे. ओके, D हा ईचा भाऊ आहे, हे दुसरं स्टेटमेंट. आणि याच्यातला ई जो आहे, ई बीची मुलगी आहे. फिक्स पकडायचं असतं बघा, ब्लड रिलेशनमध्ये किंवा कुठलं रिझनिंगचा पार्ट सोडत असताना याच्यामधलं टू द पॉईंट म्हणजे फिक्स कुठलं आहे, प्रत्यक्ष निश्चित माहिती कुठली दिलेली आहे. निश्चित माहिती आहे ई ही बीची मुलगी आहे, म्हणजे या ठिकाणी ई ही बीची मुलगी आहे, म्हणजे ई कोणाची मुलगी आहे, बीची, अर्थात तिन्ही बहिणी आहेत त्या. तो म्हणतोय प्रश्न ए ही डीची कोण. आता ए जी आहे, अच्छा प्रश्न काय, ए ही डीची कोण, एक सेकंड. हां, डी हा ईचा भाऊ आहेत. अच्छा, डी हा ईचा भाऊ आहेत, म्हणजे डी हा भाऊ आहेत कोणाचा, ईचा. बघा पहिलं वाक्य, डी हा ईचा भाऊ आहेत, ई ही बीची मुलगी आहेत, ए ही डीची कोण, ए ही डीची कोण. अर्थात ह्या बहिणी असल्यामुळं हे दोघं बहीण भाऊ झाले, त्यांची आई ही झाली, त्या आईची ही झाली, म्हणजे अर्थात ही कोण होईल, मावशी. म्हणजे तुमचं उत्तर निघालं या ठिकाणी मावशी. लक्षात आलं. चला तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे मित्रांनो, ब्लड रिलेशनचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. हा प्रश्न एक खास प्रश्न म्हणून आपल्याला या ठिकाणी गृहीत धरता येईल. व्यवहारी अपूर्णांक भागाचे 2016 तलाठ्याला सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्या ठिकाणी एका ग्लासमध्ये एवढं पाणी आहे, उरलेल्या भागात दूध टाकायचं आहे, किंवा दूध भरलेलं आहे, उरलेल्या भागात पाणी टाकायचं आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये दूध एवढं आहे, उरलेल्या भागात पाणी टाकायचं आहे. दोन्ही द्रव एकत्र मिळवल्यास दूध आणि पाण्याचं गुणोत्तर विचारलं तर 2016 तलाठ्यामध्ये. लक्षात घ्यायचं, बरोबर आहे. PYQमध्ये तुम्ही चेक करू शकता, बरोबर आहे, कुठल्याही पेपर सेटमध्ये. पोलीस भरतीला यावर्षी तशाच सारखा एक थोडा वेगळा प्रश्न आला, व्यवहारी अपूर्णांकाने सुटतो. आणि कसा आहे बघा, नीट लक्षात घ्यायचं, एक समजून घ्यायचं आहे. सपोज एक हौद आहे, सॉरी त्यांना काय म्हटलं, टाकीचं म्हटलं आहे. ओके, टाकी घेतली आपण, लक्षात आलं. आता टाकी किती असते, टाकी असते एक पूर्ण, नीट लक्षात घ्यायचं, एक पूर्ण भाग म्हणजे एक पूर्ण टाकी. ओके, एक पूर्ण, लक्षात घ्यायचं. तो काय म्हणतो, 750 लिटर पाणी मावणाऱ्या, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण टाकीमध्ये, नीट लक्षात घ्यायचं बरं, हे जे पूर्ण टाकी आहे ना मित्रांनो, ह्या पूर्ण टाकीमध्ये किती लिटर पाणी बसते, 750 लिटर पाणी बसते. लक्षात घ्यायचं, 750 लिटर पाणी बसते पूर्ण टाकीच. तोच म्हणतो ना, मी नाही म्हटलं, 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा. टाकी किती, एक, म्हणजे एक पूर्ण म्हणजे 750 लिटर पाणी बसते. त्या टाकीचा 1/15 भाग पाण्याने भरलेला आहे. 1/15 भाग पाण्याने भरलेला आहे. आता 1/15 भाग पाण्याने भरलेला आहे. व्यवहारी अपूर्णांकाची संकल्पना आहे. टाकी एक आहे, 1/15 भाग पाण्याने भरलेला आहे, म्हणजे 15 × 15 वजा 1 म्हणजे 14/15 भाग, 14/15 भाग रिकामा आहे, रिकामा आहेत. लक्षात घ्यायचं, परिभाषा कशी आहेत बघा. पाण्यानं भरलेला आहे, किती भाग, 4/15 भाग. त्या टाकीत अजून किती पाणी मावेल, त्या टाकीत बघा, नीट लक्षात घ्यायचं. म्हणजे याचा अर्थ भरलेला भाग आहेत 4/15 व रिकामा भाग आहेत 11/15, 11/15 असं तुम्हाला काढून दे. सॉरी 15 × 15, 15मधून एक गेले, 14/15, माझं चुकलं थोडं, एक सेकंड. हा 14/15, 4/15च आहे ना, 4/15. हां, एक सेकंड. अजून याला एक शॉर्टकट सांगतो बघा, थोडं याला कट करून टाकतो, कारण काय आहेत आपल्याला याच्यापेक्षा एक शॉर्टकट या ठिकाणी मेन्शन करता येतो बघा. पूर्ण भाग झाला, एक भरलेला भाग किती आहे, भरलेला भाग 4/15 आहेत. लक्षात घ्यायचं, 4/15 आहेत. त्यांनाही निघालं असतं, परंतु त्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगतो. रिकामा भाग किती आहे, कसं काढायचं,
रिकामा भाग असं समजू की 15 भागापैकी 4 भरलेले आहेत, याचा अर्थ 11 भाग शिल्लक आहे. म्हणजे 11/15 भाग शिल्लक आहेत. तुम्ही या दोघांचे ॲडिशन करा, 4/15 आणि 11/15 बरोबर 15/15, म्हणजे टाकी एक पूर्ण भेटून जाते तुम्हाला, बरोबर आहे. आता डायरेक्ट काउंटर अटॅक कसा करता तो प्रश्नावर बघा. भरलेला भाग 4/15 भाग पाण्यानं भरलेला आहे. टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल, किती मावेल याचा अर्थ रिकामा भाग जो आहे त्याच्यात पाणी बसवायचं आहे. एक पूर्ण टाकी म्हणजे 750 लिटर लक्षात घ्यायचं, एक पूर्ण. आणि टाकायचं किती, 11/15. तर या ठिकाणी 11/15 म्हणजे किती, म्हणजे सरळ आहे 11/15 गुणेला 750 सिंपल. 15 5 75 0, 11 5 55 म्हणजे 0. याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी 550 लिटर पाणी तुम्ही त्या टाकीमध्ये टाकू शकता. हे होतं 6व्या प्रश्नाचं उत्तर. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके, चला. अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे दिलं बघा. 5/8 गुणेला 6/5. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार घ्यायचा असतं. व्यवहारी अपूर्णांकाची संकल्पना म्हणजे बघा, हाही व्यवहारी अपूर्णांकावर आलेला आहे आणि हाही व्यवहारी अपूर्णांकावर आलेला आहे. भागाकाराच्या ऐवजी गुणेला टाकायचं, 2 वरती न्यायचा, 9 खाली न्यायची, याला व्यस्त असं म्हणतात. हा पाठ व्यस्त केलेला पुढचा, बरोबर आहे. सोडवायचं कसं सोडवणार, 5 कट झाला, बे 1 बे, बे चौक 8 झाले, बे 2 4, बे 3 6 झाले, वरती राहिले 3, खाली 9 2 18 राहिले, म्हणजे 3/18 आहे त्याचं उत्तर असेल. सॉरी 3/18 ऑप्शनमध्ये नाहीत, म्हणजे एकदा परत कॅल्क्युलेशन करावं लागेल. थोडं बघा. 5/8 गुणेला 6/5 भागेला ऐवजी घेतला आहे आपण गुणेला 2/9. अच्छा 2/9 आहे. 5 कट झालेला आहे, बे चौक 8 झालेलं बघा, आणि परत बे 2 4, बे 3 6, म्हणजे वरती उरले 3 आणि खाली उरले 9 2 18, म्हणजे परत आलेला आहे. अच्छा हां, याला रेड्यूस करायचं तर आपण 3/18 शोधत होतो, बरोबर आहे. म्हणजे 3 1 3, 3 6 18, म्हणजे 1/6 उत्तर आहे त्याचं, जे की आपल्याला पहिल्याच नंबरला दिलेलं, म्हणजे मग अशीच आपलं उत्तर निघालं होतं. चला 7व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलेलं बघा. 23, 28, 38, 53, 73, 98 आणि क्वेश्चन मार्क सिरीज दिलेले आहेत. बुद्धिमत्ता चाचणी बॅलन्स पेपर म्हणता येईल त्याला, लक्षात घ्यायचं. म्हणजे पुणे भरतीला SRPFला जो पेपर पाहिला त्याच्यापेक्षा हा पेपर ना बॅलन्स पेपर आहेत, लक्षात घ्या. म्हणजे रिझनिंग आणि बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणिताचा चांगला समावेश केलेला आहे. एक लक्षात येतो तुमच्या बघा, 5नं वाढलं, फरक काढायचा, 10नं वाढलं, आता इथे 15नं वाढलं, इथे बघा तुम्ही 20नं वाढलेलं आहेत, प्लस इथे अर्थातच थोडं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल 25नं वाढलेलं आहे, अर्थातच या ठिकाणी +30नं वाढलेलं असेल. 98 आणि 30ची बेरीज किती होईल, 88, 8 9 3 12, म्हणजे 128 तुमचं उत्तर असेल मित्रांनो, जे की पहिल्या नंबरला आहे. सिंपल. याला फरकातला फरक समान असणे म्हणजे फरक वाढलेला आहे, फरक वाढलेला आहे. याला टॉप डिस्टन्स तुम्ही म्हणू शकता. म्हणजे फरकातला फरक हा +5, हा +5, हा +5 असा होत गेलेला आहे. अर्थात या पद्धतीने तो प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा एक प्रश्न खास आहे, लक्ष द्या बरं चांगला. म्हणजे भूमितीसुद्धा विचारलं म्हणून मी म्हटलं या पेपरला बॅलन्स पेपर आहे, लक्षात घ्यायचं. काय म्हटलं आहे, एका आयताकृती सभागृहात एक आयत आहे. सभागृह म्हणजे आयत आहेत, लक्षात आलं ना. आयताकृती सभागृहात 15 सेंटीमीटर गुणेला 15 सेंटीमीटर लक्षात घ्यायचं बरं. मापाच्या एकूण म्हणजे 9600 फरशा बसविल्या. म्हणजे एक फरशीचे माप बरोबर 25 गुणेला 25 म्हणजे 15 आहेत ते. यस, 15 गुणेला 15 म्हणजे 225 चौरस सेंटीमीटर हे फरशीचं माप आहे. त्याला और क्षेत्रफळ असंही म्हणू शकतो. कोणाचं, फरशीचं. नीट लक्षात घ्यायचं. का बरं, कारण फरशीचं माप आहे, लक्षात घ्यायचं मित्रांनो, म्हणून लक्षात घ्यायचं बरं. फरशीचं एका फरशीचं क्षेत्रफळ किती आहे, 225 चौरस सेंटीमीटर. अशा फरशा किती आहे एकूण, 9600. एकूण फरशा किती आहेत, एकूण फरशा त्या आहे 9600. म्हणून सभागृहाचे म्हणजे सभागृहाचे एकूण क्षेत्रफळ हे 225 मापतं एका फरशीचं झालं. लक्ष द्या बरं चांगलं. आता ह्या ज्या बारीक बारीक अशा मी तिथे आकडे हे काढतोय बघा, ह्या फरशा आहेत. समजा ह्या पूर्ण आयताकृती ज्या दिसत आहेत, चौरसाकृती, ह्या सगळ्या काय आहे, फरशा आहेत. एक फरशी त्याची किती मापाची, 225 मापाची. आता सिंपल गोष्ट आहे, 9600ला गुणलं, 9600ला जर आपण गुणलं तर 9600 गुणेला 225, एका फरशीचं माप 225. अशा 9600 फरशा बसल्या म्हणजे टोटल क्षेत्रफळ एवढं नसेल का खोलीचं,
बघा बरं, मॅसेज लक्षात घ्यायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो प्रश्नाचं वाचन चांगलं करायला पाहिजे. पटलं ना? प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. कारण त्यानं काय म्हटलं, एवढ्या फरशा बसवल्या, सभागृहाची लांबी तुम्हाला दिलेली आहे, लक्षात घ्यायचं. सभागृहाची लांबी दिलेली आहे तुम्हाला 18 मीटर. 18 मीटर आहे मित्रांनो ते, आणि तुम्हाला रुंदी काढायची आहे x मीटर, जे काय असेल ते. पटलं ना? हेच तर महत्त्वाचं आहे. मग आता साहजिकच आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं? आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं लांबी गुणेला रुंदी. लांबी गुणेला रुंदी, L×B, लांबी गुणेला रुंदी. तुम्हाला लांबी दिलेली आहे, रुंदी काढायची आहे. अर्थातच हे खोलीचं मला सभागृहाचं पूर्ण क्षेत्रफळ सापडलं. अर्थातच हे क्षेत्रफळ गुणाकार करत बसू नका, कारण ते प्रश्न बरोबर कॅल्क्युलेशनमध्ये सुटून जातात. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ रुंदी काढण्यासाठी मला, म्हणून रुंदी बरोबर काय, तर रुंदी बरोबर एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ भागेला लांबी, असं नाही करता येणार का? आणि अर्थातच रुंदी बरोबर काय मित्रांनो, रुंदी बरोबर आहे, बघा नीट लक्षात घ्यायचं, रुंदी बरोबर, म्हणून रुंदी किती आहे, एकूण क्षेत्रफळ किती आहे, 225 गुणेला 9600. लांबी किती आहे, 18 मीटर आहेत. 1800 सेंटीमीटरमध्ये करा त्याला, म्हणजे 18 मीटर आहेत, म्हणजेच त्याला 1800 सेंटीमीटर. का बरं सर 1800 सेंटीमीटर केलं? कारण तुमची फरशीचं माप हे सेंटीमीटरमध्ये आहे. कशामध्ये? सेंटीमीटरमध्ये. म्हणून तुम्हाला ते सुद्धा सेंटीमीटरमध्ये करावं लागलं. म्हणजे हे सुट्ट कसं बघा, 0 कट झाला. बरोबर आहेत ना? म्हणजे भाग कशानं जाईल आता बघा, 9 जातो, किंवा 2 पण देता येतं आपल्याला, किंवा 3 पण देता येतं आपल्याला, जसा जमेल तसा. sin 3 18, बरोबर आहेत ना? 6 16 96, बरोबर आहे. परत 3 भाग जातो, 3 7 21, 1 उरला, सॉरी 3 5 15, म्हणजे 75 गुणेला किती आलेलं आहे, 16. आता 75 गुणेला 16 जर तुम्ही केलं, या ठिकाणी लक्षात घ्यायचं बरं, अतिशय सोपं आहे. ते उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी 1200 सेंटीमीटर. अर्थातच 1200 सेंटीमीटर म्हणजेच काय, 12 मीटर, हे त्याचं उत्तर असते. मी गुणाकार या ठिकाणी करून दाखवला 75चा आणि 16चा, म्हणजे तुमचं उत्तर आहे मित्रांनो 12 मीटर, जे की आपल्याला दिलेलं आहे 12 मीटर. किती नंबरला? C नंबरला. म्हणजे तुमची रुंदी जी आहे ती आहे 12 मीटर, म्हणजेच 1200 सेंटीमीटर. सेंटीमीटरला क्षेत्रफळ काढलं मी, मीटर लांबी जी होती ती सेंटीमीटरमध्ये केली, त्यानं त्याला भागलं, उत्तर आपलं तयार आहे मित्रांनो. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, बघा दर मीटरला 5 मीटर, हे सोपं आहे, तुम्हाला करता येईल. बघा सोपं आहे. 22.65 रुपयाचा 1 मीटर कापड, असे 5 मीटर कापड घेतला, हे तुम्हाला करायचं आहे. गुणेला जेवढं येईल. आता 150 रुपये तुम्ही मार्केटात घेऊन गेलं तर जेवढं उतरेल ते तुम्हाला वजा करायचं आहे. तर अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. याचं उत्तर येतं 36.75. काही प्रश्न सोपे असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता. काय म्हटलं आहे बघा, म्हणजे 1 मीटर कापड आहे 22.65चा, असे त्यानं 5 मीटर कापड घेतला. अर्थात दोघांचा गुणाकार म्हणजे एवढी टोटल झाली. 150 रुपये बाजारात घेऊन गेला होता उदाहरणार्थ तो, म्हणजे किती रुपये उरले? सिंपल गोष्ट, वजाबाकी करायची. ओके, चला पुढचा प्रश्न. घड्याळामध्ये दुपारचे 3:40 आहेत. घड्याळामध्ये दुपारचे 3:40 झालेले आहेत. घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? अंशात्मक कोन काढण्यासाठी, अंशात्मक कोन बरोबर काय, त्याचा फॉर्म्युला आहे 30H - 11/2m. लक्षात घ्यायचं. H म्हणजे काय, H म्हणजे तास, आणि M म्हणजे काय, तर M म्हणजे आहे मिनिटे. ते टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे याला याच्यात 30 गुणेला H म्हणजे काय, दुपारचे 3 वाजले म्हणजे तास 3, वजा 11/2. M म्हणजे काय, मिनिटे, 40 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे गुन्हेला 40. याला सोडवायचं, 220 एवढे, 30 90 वजा 20 दोन्ही 11 दोन्ही 22, म्हणजे 220 आलं मित्रांनो. अर्थात ती मोठी संख्या, याचं लोड कधीच घ्यायचं नाही. मायनस प्लसचं नाही, फरक काढून टाकायचं डायरेक्ट. 220मधून मायनस करा, म्हणजे 0तून 0 गेलं 0, 12तून 9 गेले 3, हातचा आला 1, म्हणजे 130. ते मायनस येतं, प्रश्न तो नाही, परंतु 130 आलं हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तुमचा अंशात्मक कोन झाला 130चा. एक हा रिझनिंगमध्ये बघा किती बॅलन्स पेपर म्हणतो मी त्याला याच्यासाठी, कारण सगळ्या प्रकरणाला या ठिकाणी वेटेज दिलेलं आहे. याला म्हणतात एक दर्जेदार पेपर. पटला? गोंदियाच्या परीक्षेला आलेला पेपर जो आहे, गोंदियावाल्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे, पेपर आहे, इतका चांगला पेपर आहेत ना, सगळ्या घटक आणि उपघटकाचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणून हा झाला एक 11 नंबरचा. पुढचा बघा प्रश्न आहे DOLL डॉल, म्हणजे 43 दिलेलं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता यांनी काय केलेलं आहे बघा, नीट लक्षात घ्यायचं. DOLL डॉल म्हणजे 43. ओके, आता D किती नंबरला, ABCD म्हणजे 4 नंबरला आहे बघा. O किती नंबरला आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ABCDचे ऑर्डर आहेत आपले, ABCD EFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मित्रांनो हे मी लिहिलं तुमच्यासाठी, ॲक्च्युली एक पाठ पाहिजे असते. काय पाहिजे? पाठ. याचा नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23
24, 25 आणि हा 26 हे क्रमांक आपल्याला माहीत पाहिजे. अर्थातच डी किती नंबरला 4, ओ किती नंबरला असतो आपला 15, एल किती नंबरला आहे तुम्हाला एल दिसतोय तिथे 12 आणि हा सुद्धा एल असेल 12 म्हणजे 12 अधिक 12 24. ओके आणि 15 आणि 4 19 म्हणजे याची बेरीज येते 43. म्हणजे अर्थात त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो लक्ष द्यायचं क्रमांकाची बेरीज. मग तुमच्यासमोर कोण आहे GOOY. अर्थात जी किती नंबरला आहे तुम्हाला दिलेला आहे 7 नंबरला, ओ किती नंबरला आहे 15 नंबरला, ओ किती नंबरला आहे 15 नंबरला आणि वाय किती नंबरला असतो आपला बघा 25 नंबरला. म्हणजे 15 आणि 15 30 आणि 25 आणि 7 हे झाले 32 म्हणजे 62 तुमचं उत्तर येतं मित्रांनो बेरीजीचं. म्हणजे तुमचं उत्तर आहे पहिलं हे 12 नंबरच्या प्रश्नाचं. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. हां ही 90पर्यंत दिलेला आहे. हा सदर जो प्रश्न आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टीने हा थोडासा कठीण एक प्रश्न असू शकतो कारण या प्रश्नामध्ये अंकगणितीय श्रेणी आलेली आहे. थोडं प्रश्नाला समजून घेऊ. कसं 5 अधिक 15 अधिक म्हणजे 5 10 15 20 25 अशानुसार 90 आहेत. 5 5 5 5 वाढत चाललं लक्षात घ्यायचं. 5 5 5 5 वाढत चाललं म्हणजे याचा अर्थ 5 गुणेला 90 जर केलं तर 5 गुणेला 18 18 पंच 90 होते. म्हणजे याचा अर्थ हे 90 18वे आहेत. 18वे पद आहेत. हे 90 18वे पद आहेत लक्षात घ्यायचं. कितवं पद आहे 18वा कारण लक्षात घ्यायचं 18 पंच 90 होते म्हणून 18वे पदांची बेरीज आहे. बरोबर आहे. ॲक्च्युली 90व्या पदांची बेरीज करणे 90 पदांची बेरीज करणे चं सूत्र आहेत SN = n/2 इंटू 2a + n-1d यानुसार. म्हणजे यामध्ये नीट लक्षात घ्यायचं यामध्ये ए म्हणजे कोण तर पहिला 5, डी म्हणजे डिफरन्स 5चा आणि n म्हणजे कोण तर 18. का बरं परत एकदा लक्षात घ्यायचं ए म्हणजे पहिलं पद कोण 5, डिफरन्स आहे 5चा, n म्हणजे तुम्हाला माहीत झालं की तो पद आहे ते 18वं, n म्हणजे 18वं. आणि आता तुम्हाला त्यांनी म्हटलं काय आहेत बेरीज विचारलेली आहे. काय म्हटलेलं आहे बेरीज. आता n तुम्हाला भेटलेलं आहे लक्षात घ्यायचं आणि डिफरन्स भेटला आहे तुम्हाला बेरीज काढायची. कशी काढणार बघा नीट लक्षात घ्यायचं. सिंपल भाग कुठला आहे n म्हणजे 18. SN = n म्हणजे किती आहे तुमचा तो आहे 18 किती 2 इंटू 2 गुणेला ए म्हणजे कोणतं पद पहिलं पद आहे 5 प्लस n म्हणजे किती 18 वजा 1 डिफरन्स आहे 5चा यानुसार जायचं. म्हणजे SN = काय 2 9 18 म्हणजे इथे येणार 9 इथे 5 दुनी 10 नीट लक्षात घ्यायचं. बघा काही भाग किचकट आहे. आता हा अंकगणितीय श्रेणीमधला 90व्या पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आहेत त्यानुसार हा फॉर्म्युलाच पाठ ठेवायचा. n म्हणजे तेवढ्या क्रमांकाचा पद म्हणजे जेवढे क्रमांक आहेत म्हणजे 18वं पद आहे 90 म्हणून n चा अर्थ आहे 18 ते टाकले. हे म्हणजे पहिलं पद n म्हणजे 18 परत. आता या ठिकाणी 5 दुनी 10 18 वजा 1 17 17 5 किती 85 म्हणजे हे झालं. अर्थातच 9 गुणेला याची बेरीज येते या ठिकाणी 95. त्याला कॅल्क्युलेट करा 9 5 45 5 4 4 9 9 81 81 4 किती 85 म्हणजे तुमचं उत्तर 855 आलं या मेथडनुसार. लक्षात आलं मित्रांनो. आता दुसरी मेथड सांगतो या ठिकाणी मन लावून लक्ष द्यायचं. ठीक आहे ना. ही झाली एक पहिली पद्धत. दुसरी काय असेल संख्याज्ञानाच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये नैसर्गिक समान विषमची बेरीज करण्यासाठी असं जर असेल त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. पहिली संख्या मी शॉर्टकटमध्ये लिहितो लिहू शकता तुम्ही व्हिडिओ पाहताना. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2 गुणेला दरम्यानची संख्या. आता पहिली संख्या कोणती आहे 5 प्लस शेवटची संख्या कुठली आहे 90 भागेला 2 गुणेला दरम्यानच्या संख्या किती आहे टोटल 18 कारण 18 पंच 90 होते म्हणून 18 संख्या आहेत त्या. 2 9 18 90 आणि 5 किती 95 गुणेला 9 आले तोच गुणाकाराला शेवटी म्हणजे 855 हे तुमचं उत्तर असेल मित्रांनो. अशा दोन्ही पद्धतीने उत्तर निघतं. इथे श्रेणीचा वापर केला म्हणून याला IMP म्हणतोय म्हणजे तुमचं 855 उत्तर आहे. चांगला अभ्यास करा समजून घ्या आणि काही ठिकाणी फॉर्म्युले हे लागणारच असते मित्रांनो. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा काय म्हणताय पुढचा प्रश्न 13 नंबरचा होता. हा 14 नंबरचा. 6 मुलांनी एका खेळामध्ये भाग घेतलेला आहे लक्षात आलं आणि प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर एकूण किती सामने होतील या ठिकाणी हस्तांदोलनाची संख्या काढण्याचे सूत्र वापरावे ते कुठलं आहे सूत्र असतं ते बघा नीट लक्षात घ्यायचं. n × n-1d सॉरी n × n-1 / 2 पडलं ना. यांचा अर्थ होतो या ठिकाणी एकूण संख्या. यांचा अर्थ आहे या ठिकाणी एकूण संख्या म्हणलं लक्षात आहे थोडं. का बरं असं सर कारण
तो काय म्हणतो 6 मुलांनी भाग घेतलाय ना, 6 मुलं आहेत, टोटल किती आहे 6. प्रत्येकजण प्रत्येकासोबत जाणार, प्रत्येकजण प्रत्येकासोबत जाणार, म्हणजे एक रोटेशन तयार होतं. अर्थातच या ठिकाणी यांची व्हॅल्यू 6 जर घेतली तर 6 गुणिला n-1 म्हणजे 5 भागेला 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल तुमचं 15, जे की आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो डी नंबरला. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हा होता 13 नंबरचा प्रश्न. चला आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी काही अडचण असेल, काही असेल तर तुम्ही मध्यंतरी व्हॉट्सअप नंबर आहेत आपला, सगळं आहे, त्याच्यावर तुम्ही मला माझ्याशी डिस्कस करू शकता. कुठलाही डाऊट असेल तर विचारू शकता. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. प्रश्न सोडवायचा आणि फक्त व्हेरीफाय करायचं. बघा प्रश्न पहिल्यांदा वाचून घेऊ. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. कोणाच्या? मुलांच्या संख्येच्या. म्हणजे मुलाची संख्या जर x असेल तर मुलींची संख्या त्याच्या 3x आहे. तोच म्हणतो बघा, मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. मुलांची संख्या जर x असेल तर मुलींची संख्या 3x असेल. अर्थात दोघांची संख्या जर करतो म्हटलं 3x + x हे 4x होणार. किती होणार? 4x होणार. तो त्यांना सोडवायची गरज नाही. तो काय म्हणतो, खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी आहे? नाही म्हणतोय. सॉरी, काय आहे? नाही म्हटलेला नाही, पट दर्शविणारी नाही. तुम्हाला अशा उदाहरणात काय पाहिजे आहे? 4x आलं ना, ज्या पदाला 4 भाग जात नाही ते तुमचं उत्तर असेल. मित्रांनो हे 35 आहे. 4 यालाही भाग जातो, 4 यालाही भाग जातो, 4 यालाही भाग जातो. म्हणजे 3x आणि 4च्या एक्सच्या फॉर्मॅटमध्ये या सर्व संख्या बसतात. पदावलीमध्ये मांडलं, समीकरणानं मांडलं तर मात्र 35 ही संख्या बसत नाही. त्याला तेच पाहिजे. हा होता 15 नंबरचा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षकांची एकूण संख्या दिलेली आहेत. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहेत. लक्षात घ्यायचं. कसा सोडवायचा प्रश्न? खूप जास्त प्रश्न आहे त्याच्यामध्ये. बघा, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या ती किती आहे? ती आहे 1040. लक्ष द्यायचं बरं. त्याच्यामध्ये कोण कोण आलेलं आहे? त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि प्लस एक शिक्षक. मित्रांनो विद्यार्थी आणि एक शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि प्लस शिक्षक, फक्त शिक्षक तोच म्हणतो. बघा या दोघांची संख्या 1040 आहे. आणि एक गट कसा आहे? एका गटामध्ये कसे तयार होतात? तो म्हणतो शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. म्हणजे 15 विद्यार्थी आणि प्लस एक शिक्षक म्हणजे साधारण 16चा एक गट होतो. एवढं लक्षात घ्यायचं मित्रांनो. सिंपल गोष्ट आहे. त्यांना काय विचारलं असेल तर एकूण शिक्षकाची संख्या काढा. आता जेवढे गट तेवढे शिक्षक नाही का? कारण 15 विद्यार्थी त्याच्यामागे एक शिक्षक म्हणजे 16चा गट झाला. त्या दोघां मिळूनची संख्या 1040 आहे. म्हणजे 16चा एक गट 1040 जेवढे गट तयार होतील तेवढे शिक्षकाची संख्या असतील. म्हणून 1040 भागेला 16 करा. भाग देऊयात आपण त्याला. बघा 4 × 16 झाले. 4 × 2 = 8, 2 उरले 4 × 24 0. परत 4 × 24 4 × 25 म्हणजे याचा अर्थ 65 भाग बसला. म्हणजे शिक्षक आहे 65. कारण 65 गट तयार झाले. अर्थात एक शिक्षक म्हणजे एका गटात एक शिक्षक आहेच. म्हणजे 65 शिक्षक आहे. हा 16 नंबरचा प्रश्न होता. आता बघा 17 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय. हा प्रश्न शेकडेवारीशी डील करतो. बघा कुठल्या प्रश्न संकल्पनाशी आहे? शेकडेवारी. राम आणि श्याम दोन व्यक्ती, राम आणि श्याम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. आता सिंपल गोष्ट आहे. राम आणि श्याम, नीट लक्षात घ्यायचं. राम आणि श्याम हे दोनच व्यक्ती निवडणुकीत उभे होते असं त्याने म्हटलेलं आहे. आणि पुढं काय म्हणतो बघा, रामला एकूण मताच्या 30% मतं पडली. अर्थात रामला जी मतं पडली ती एकूण मतं जेवढी काही 100% मतदान असतील त्याच्यापैकी त्याला मतं किती पडली? 30% मते पडली. 30% मते पडली या ठिकाणी. आता तुम्ही म्हणणार सर पुढं दिलं नाही, ते तुम्हाला ठरवायचं असते. 30% मतं जर रामला पडलेली आहेत, अर्थात श्यामला 100 पैकी 30 याला पडली तर श्यामला 70% मतं पडली असतील. मित्रांनो लक्षात घ्यायचं. हे आपल्याला काय बघा काही गोष्टी ना आपल्याला मांडायच्या असतात. सर्व कसं रेडीमेड पडणार. तो काय म्हणतो बघा, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडली. श्यामपेक्षा पराभूत झाला तर निवडणुकीत किती जणांनी मतदान केले? म्हणजे 100% व्होटिंग कितीच आहे म्हटलं ना तुम्हाला. जरी त्यांना 70% नाही दिलं हे ते आपल्याला ठरवायचं का? कारण त्याचे तो म्हणतो ना, परंतु 30% मतं याला पडली, परंतु त्याच्यापेक्षा 260 तो हरला. मग त्याला किती पडली? त्याला टक्केवारीमध्ये 70 पडली. मग ह्या दोघांमध्ये शेकडा फरक किती आहे? तर शेकडा फरक नीट लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये शेकडा फरक आहे मित्रांनो 30 आणि 70 40%चा. किती फरक आहे? 40%चा. आणि मताचा फरक किती आहे? मताचा फरक आहे 260चा. कारण 260 मतानं हरला.
आणि 100% व्होटिंग किती तेच विचारलं. निवडणुकीत किती जणांनी मतदान केलं म्हणजे 100%. याचा अर्थ आपण याला टार्गेट करायचं एकमान पद्धत. अर्थात 40% म्हणजे 260 होते हे, तर 100% म्हणजे किती म्हणजे 100% म्हणजे किती. अर्थात त्याला तिरप्या गुणाकारानं सोडवता येतं बघा. 100 गुणेला 260 भागेला 40 0 0 कट 4 25 एवढं 25 आणि 26चा गुणाकार येतो मित्रांनो 650. म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर आहे 650. म्हणजे 650 लोकांनी व्होटिंग केलेलं आहे हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चला आपण पुढे जाऊयात. चला काय म्हणतो पुढचा प्रश्न. त्रिकोण ABC. त्रिकोण म्हटल्यानंतर कुठंतरी त्रिकोण आपल्याला घेता आला पाहिजे, त्रिकोण समजला पाहिजे. चला तर मग त्रिकोण घेऊ, एक सुंदर त्रिकोण. ठीक आहे का. चला बघा त्रिकोण आहेत, हा त्रिकोण आहे. चालेल. चला एक त्रिकोण घेतला, त्याला नाव देतो मी सुंदर ABC. त्यांना म्हटल्याप्रमाणे ABC. त्रिकोण ABC मध्ये भुजा AB आहे 5 सेंटीमीटर. भुजा AB आहे 5 सेंटीमीटर. भुजा AC आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे भुजा AC आहे 5 सेंटीमीटर. लक्षात आलं. 5 सेंटीमीटर म्हणजे भुजा म्हणजे बाजू 5 5. आणि भुजा BC आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे भुजा BC आहे 8 सेंटीमीटर. आणि त्यानं विचारलं काय मित्रांनो, त्यानं विचारलेलं आहे तर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ किती. आता सिंपल गोष्ट आहे. क्षेत्रफळाचे 2 फॉर्म्युले आहे. एक आहे 1/2 पाया गुणेला उंची. पाया दिला असेल उंची, इथं तर पाया उंची नाही दिलं, इथं त्याने सरळ बाजू दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ बाजूवरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे. बाजूवरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्यायचा. हा बाजूवरून क्षेत्रफळ काढायचं. त्याचं सूत्र काय आहे. बाजूवरून क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, कर्णी चिन्हामध्ये S कॉमन काढायचा. S-A, S-B आणि S-C. पाठच पाहिजे बरं. S कॉमन. आता S म्हणजे काय. S म्हणजे असतो A + B + C/2. मग सर हे ABC कुठून आणलं. Aचा अर्थ होतो पहिली बाजू. Bचा अर्थ होतो दुसरी बाजू. Cचा अर्थ होतो तिसरी बाजू. लक्षात घ्यायचं बरं. Cचा अर्थ आहे तिसरी बाजू म्हणजे तिन्ही बाजू. मग आपल्याला काय काढावं लागते, पहिले S काढावं लागेल. मग S काढून घेऊ ना इथे रफमध्येच बघा. S म्हणजे आता पहिली बाजू किती आहे 5, दुसरी बाजू किती आहे 5, तिसरी बाजू किती आहे 8, म्हणजे 18 झाले. 18 भागेला 2 म्हणजे उत्तर आलं 9. म्हणजे तुमचा S भेटला तुम्हाला 9. S किती भेटला. S बरोबर 9. टाका तो फॉर्म्युल्यामध्ये टाका, क्षेत्रफळच निघून जातं. 9ला कॉमन काढायचं. 9 - A म्हणजे पहिली बाजू 5, 9 - B म्हणजे दुसरी बाजू सुद्धा 5, 9 - C म्हणजे तिसरी बाजू ती इथे 8. अर्थातच याचं टोटल कॅल्क्युलेशन तर मांडायचं आहे. 9 गुणेला इथं आले 4, गुणेला इथं आले 4, गुणेले इथं आले 4 1 म्हणजे 9 × 36, 36 चौक किती 144. अर्थातच तुमचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 144. एक सेकंद. अच्छा हा 144 चुकलं माझं. कर्णी चिन्हात 144 म्हणजे याचं वर्गमूळ आलं 12. आता थोडं एक स्टेप पुढे आलं, बरोबर आहे आता. चालेल. म्हणजे तुमचं क्षेत्रफळ किती निघालं 12 चौरस सेंटीमीटर. थोडं शांततेनं समजून घ्या. प्रश्न वर्त घेतो बघा. महत्त्वाचं आहे बरं, चांगलं लक्षात घ्यायचं. का महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी VIP म्हणतो मी त्याला, लक्षात घ्यायचं. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वाय, कारण या ठिकाणी तुम्हाला त्याने बाजूवरून क्षेत्रफळ काढायला लावलं आणि जनरली पोरांचे बाजूवरून क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला क्लिअर नसतो. त्याच्यामुळे चांगलं डोक्यात घ्यायचं मित्रांनो इथे. तर बाजूवरून क्षेत्रफळ विचारला. चला तर हा पॉईंट क्लिअर झाला असेल. बाजूवरून क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला Sची व्हॅल्यू म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज भागेला 2 म्हणजे S निघतो. आणि त्यानुसार S - A, S - B, S-C असं टाकायचं. मग अशी घोड असा झाला होता की वर्गमूळ नाही केलं, डायरेक्ट 144 काढलं होतं. आणि 144चं वर्गमूळ किती येतं मग 12. हे तुमचं उत्तर असेल मित्रांनो 18 नंबरच्या प्रश्नाचं. चला पुढे जाऊयात. बघा एक काय म्हटलं, एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापड कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील. 30 मीटरचा कापड आहे, सोपं आहे. 30 मीटरचा कापड आहे, 3 मीटरचा एक रोज कापायचा. अशा हिशोबानं 10 दिवस आपल्याला दिसते. पोरं घाई 10 लिहून नाही टाकतात आहे इथं, परंतु चुकलं ते. का बरं, कारण सिंपल गोष्ट आहे, नीट लक्षात घ्यायचं. सिंपल, तुम्हाला 10 दिवस कापायची गरज नाही. का बरं, कारण 9 दिवस याप्रमाणे 9 गुणेला 3 27 मीटर कापड कापले आणि शेवटी 3 मीटरचा एक तुकडा शिल्लक पडणार. तो कापायची गरज आहे का, म्हणजे तुम्ही 27 मीटरपर्यंत कापत गेले 9 त्रिक 27 आणि एक तुकडा ॲटोमॅटिक शिल्लक राहिला तिकडे. समजून घ्या. समजा तुम्ही असे कापत गेले, समजा 27 मीटरपर्यंत कापलं इथे,
मग हा शेवटचा तुकडा 3 मीटरचा तसा शिल्लक राहील ना, त्याला कापायची गरज नाही. त्यानं तेच म्हटलं 3-3 मीटरचे तुकडे. म्हणजे याचा अर्थ सिंपल आहे. या ठिकाणी किती दिवस लागेल तुम्हाला? 9 दिवस लागेल. 9 त्रिक 27 शेवटचा ॲटोमॅटिक पडेल. 19 नंबरचा प्रश्न 20 बघा. परत शेकडेवारीची कॉन्सेप्ट या ठिकाणी आली आहे किंवा सोपा आहे. 5209 काय म्हणतो तो बघा. रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 हे आहे पुरुष आणि 1300 आहे स्त्री. एवढे व्होटिंग आहेत. त्याची करा ॲडिशन 5072 म्हणजे 2705. कारण प्रश्न चिल्लर आहे. तो काय म्हणतो त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही. म्हणजे तो आता प्रश्न परत रिपीट करतो. एवढे व्होटिंग आहेत, एवढे मतदार आहेत, त्याच्यापैकी एवढ्या पुरुषांनी एवढ्या महिलांनी मतदान केलं, कितींनी नाही केलं म्हणते. मला सांगा ना, टोटल एवढे आहे, एवढ्यांनी केलं. म्हणजे याचा अर्थ 2705 हे मायनस करायला गेलं आपल्याला. म्हणजे 9तून 5 गेले 4 0, 12तून 7 गेले 5, हातचा आला 1 3, 5तून 3 गेले 2, म्हणजे 2504 हे त्याचं उत्तर असेल, जे की पहिल्या नंबरला दिलेलं आहे. असा आपला 20 नंबरचा प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हणतो बघा. रामूने 10 क्विंटल सोयाबीन, वाचून घेऊयात पहिल्यांदा. रामूने 10 क्विंटल सोयाबीन 3850 प्रमाणे म्हणजे 1 क्विंटल 3850ला विकलं. व्यापाऱ्याने शेकडा 2% अडत आकारली. रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळणार? आता रामू आहे, आपण रामू आहेत, तुम्ही मी मार्केटात गेलो, 3850चा भाव भेटला. आता तर खूप भाव वाढला. म्हणजे 1 क्विंटल सोयाबीन किती झालं? 3850. असं किती क्विंटल सोयाबीन आहे? 10. अर्थातच 38,500 रुपये रामूला भेटले असते ना. एवढ्या रुपयाचा माल विकला त्यानं. परंतु अडत किती? अडत म्हणजे दलाली किती आहे? दलाली 2%. आता मित्रांनो, या ठिकाणी 38,500वर 2% दलाली ही व्यापारी कापून नाही घेईल का? त्याची कापून घेईल ना 38,500वर. 0 कट झाले. हे एवढे मायनस करायचे कसे होतात? आता काढून टाकू. इथंच 5 2 10 0 हात चाला 1, बरोबर आहेत ना. 8 2 16 1 17 7 हात चाला 1, 3 2 6 1 7. म्हणजे मी बरोबर काय केलं? 38,500च्याच खाली याचे बरोबर 2% मायनस करून टाकतो इथंच. म्हणजे 0, 10तून 7 गेला 3 हात चाला 1. या ठिकाणी 15 झाले, 15तून 8 गेले 7 हात चाला 1. इथं राहिले 7, इथं राहिले 3. म्हणजे मित्रांनो 37,730 म्हणजे 37,730 हे तुमचं उत्पन्न असेल किंवा रामूला जो आहे एवढे रुपये मिळतील. सिंपल गोष्ट आहे. कारण अडत दिली ना त्याने. अडत म्हणजे दलाली, तेवढे त्याचे मायनस होऊन जाईल ना. ते मायनस आपण या ठिकाणी करायचे असतात. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. तर आता परस्पर संबंध ओळखा म्हणतात. एकदम कधी ना खूपच प्रश्न सोपे येऊन जातात. म्हणजे सोडवायची आपल्याला ते गरज नसते. बघा कसा सुटतो. 9 29 दिले आहे, तर 11 किती दिलेले आहेत? सिंपल गोष्ट. 9 गुणेला 3 27, 27 प्लस 2 म्हणजे 29. अर्थातच 11 गुणेला 3 किती? 33, आणि 33 प्लस 2 किती होतात? 35. हे त्याचं उत्तर असेल. मग आहे का 35? हो आहे ना, सी नंबरला हे त्याचं उत्तर असेल. चला 23 नंबरचा प्रश्न घेतो आहे. हा रिझनिंगमधला. मग म्हटलं ना मग अशी बॅलन्स पेपर आहेत. अगदी बॅलन्स पेपर आहे. कारण सगळ्या प्रकरणाला त्यांना बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर हा व्हिडिओ चांगला पाहिजे. कारण भरपूर नॉलेज भेटेल याच्यामधून. एकच नाही, भरपूर नॉलेज भेटेल. वेगवेगळे व्हेरिएशन याच्यामध्ये प्रश्नांचे. ओके, चला पुढं काय म्हटलेलं आहे. दिशाज्ञान चाचणीमधला आहे तो. कशामधला आहे? दिशाज्ञान चाचणी या प्रकरणामधला आहे, बुद्धिमत्तामधला. काय म्हणतो बघा. जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल. जर ब च्या दक्षिणेला म्हणजे ब इथं, आणि हा 8 मैलावर असेल म्हणजे 8 मैल, आणि क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला आहे. काय म्हणतो? पहिलं वाक्य झालं क्लिअर. ब च्या दक्षिणेला 8 मैलावर. ब च्या दक्षिणेला 8 मैलावर आहे. पुढचं वाक्य बघा. क जर अ च्या 6 मैल, क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला. क इथं आहे, पश्चिम दिशा ही असते. 6 मैल कोणाच्या? अच्या. जसं म्हटलं तसं पूर्व ही पश्चिमी, उत्तरी दक्षिणी. क हा अ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर काढा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काटकोन तयार होतो. म्हणजे पायथागोरस प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला पाहायचं आहे. पायथागोरसचा प्रमेय म्हणजे काय? तुम्ही याला नाव देऊ शकता सोडवण्यासाठी ABC. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, इथे ही 8 बाजू झाली, इथं 6 बाजू आली. म्हणजे कर्ण आहेत तो. ॲक्च्युली एवढं अंतर काढणं म्हणजेच काय? कर्ण. म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर काय? उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेचा असतो. बेरजे इतका म्हणजे 8चा वर्ग प्लस 6चा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64 प्लस 6चा वर्ग 36 म्हणजे 100. अर्थातच कर्णाचा वर्ग. आपल्याला कर्णाचा वर्ग नको आहेत, आपल्याला फक्त कर्ण हवा आहेत मित्रांनो.
म्हणजे वर्ग काढून टाकला तर 100 वर्गमुळात गेले तर उत्तर येतं त्याचं 10. म्हणजेच तुमचं हे मैल किती मैल अंतर आहे? 10 मैल. हा एक दिशाज्ञान चाचणीमधला प्रश्न आहे, समजून घ्या व्यवस्थित. अशा पद्धतीनं 24 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतात. अल्टरनेट सिरीज दिलेली आहे ALCN EP .IT आणि KV दिलेले आहेत. अल्टरनेट सिरीज कशी दिलेली बघा, म्हणजे निरीक्षण केल्यानंतरच लक्षात येईल तुमच्या. A नंतर C घेतला +1 म्हणजे B सोडून दिलेला आहे. C D सोडला नंतर E घेतलेला +1. नंतर EFG म्हणजे F सोडला +1 म्हणजे इथं G. आता यानुसार दुसऱ्यात काय केलं, LMN म्हणजे +1 NM बरोबर आहे का, म्हणजे एक सोडून घेतलेलं आहे. आता यानुसार आपलं उत्तर येईल या ठिकाणी P नंतर एक सोडून घेतला PQR म्हणजे GR हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, अल्टरनेट सिरीज आहे. प्रत्येक पहिलं अक्षर दुसऱ्याचं पहिलं अक्षर, पहिल्याचं दुसरं अक्षर दुसऱ्याचं दुसरं अक्षर, एक सोडून एक अशी मालिका तयार केलेली. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. 4 टेबल आणि 4 पुढच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, कारण याच्यामध्ये समीकरण मांडावं लागतं. समीकरण मांडावे हाच प्रश्नावर लक्षात घ्या मित्रांनो. कसं करायचं सिंपल भाषेत सांगतो बघा. प्रश्न पहिले वाचून घेऊ. 4 टेबल आणि 5 खुर्च्यांची यांची एकूण किंमत आहे 1200 रुपये. पहिला मुद्दा हा आहे. 4 टेबल 5 खुर्च्या यांची एकूण किंमत आहे 1200. टेबल आणि खुर्ची. परत 4 टेबल आणि 6 खुर्च्या यांची किंमत 2800 1280 आहेत. हे होते 1200. तर टेबल किती विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील. आता कसं असते माहीत आहेत का, समजा पहिला टेबल आहे. टेबलाची किंमत बरोबर X व खुर्चीची किंमत बरोबर Y घेऊन चांगलं लक्ष द्या बरं, महत्त्वाचा आहे पार्ट. कारण माहीत नाही 4 टेबल दिलेलं आहे 5 खुर्च्या दिलेल्या, पण किंमत किती आहे माहीत नाही. किंमतीचं टोटल दिलेलं आहे 1200 आणि 1280. मग समजा टेबलाची किंमत घेतली X, खुर्च्याची किंमत घेतली Y, किंमत म्हणतो आहे. अर्थातच लक्ष द्या बरं चांगलं, 4 टेबल म्हणजे X रुपये किंमत जर गृहीत धरलं तर 4X त्याचे टोटल होईल आणि 5 खुर्च्या, एक खुर्ची Y रुपयाला म्हणजे 5Y त्याचे टोटल होईल. असे मिळून त्याच्याकडे 1200 रुपये जमले असतील पहिल्या समीकरणामध्ये. लक्षात घ्यायचं, पुन्हा लक्षात घ्या. टेबलाची किंमत किती घेतली X रुपये, मग एक टेबल Xचा तर 4 टेबल कितीचे 4Xचे, एक खुर्ची Yची तर 5 खुर्च्या कितीच्या झाल्या 5Yच्या, दोघां मिळून झाले 1200. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, 4 टेबल आहेत म्हणजे 4X झाले याची परत, कारण टेबलासाठी आपण X घेतलेला आहे, खुर्च्यासाठी Y. 6 खुर्च्या, एक खुर्ची तर Yला आहेत म्हणजे 6Y = 1280. मित्रांनो नंबर 2 याला समीकरण, रेषीय समीकरण असं म्हणतात. कसे सोडवायचे, क्रॉसमध्ये सारखे पद आहेत ना ऑलरेडी, मग गुणायची गरज नाही. मग याची ना वजाबाकी करायची. वजाबाकी का बरं सर वजाबाकी, कारण नीट लक्षात घ्यायचं, कुठे नाही कधी कधी बेरीज करावी लागते. जर इथंच जर बघा कधी कधी XY जर प्लस मायनसमध्ये सारखे पद असतील तर बेरीज केली असते. इथं ऑलरेडी 4X दिलेलं आहे म्हणजे ते कट करा. कोणत्याही चलाची किंमत तुम्ही आधी काढू शकता. त्याच्यामुळे मी वजा जर केलं तर इथचं चिन्ह वजा होईल, इथचंही वजा होईल, इथचं वजा होईल, इथचंही वजा होईल, इथचंही वजा होईल. सोडवताना कसं होईल, हे प्लस मायनस कट होऊन जाईल आणि इथं 6Y मधून 5Y गेले तर वजा Y राहील शिल्लक, आणि इथं मोठ्या संख्येतून ते वजा गेलं तर वजा 80 शिल्लक राहील. मित्रांनो हे कट झाले. Y = 80 म्हणजे तुमची पहिली व्हॅल्यू निघाली. तुमची कोणाची, एक सेकंद, म्हणजे पहिली व्हॅल्यू निघालेली आहेत आपली या ठिकाणी. कुठली तर ही बघा आपली पहिली व्हॅल्यू आहेत. Yची व्हॅल्यू म्हणजे आपली खुर्च्यांची व्हॅल्यू निघालेली आहेत. आता ही किंमत आपल्याला ठेवायची आहे म्हणजे Y = 80 ही किंमत समीकरण कोणत्या याच्यात ठेवा, समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण 1 काय होतं तुमचं, 4X + 5Y बरोबर 1200 ठेवा. याच्यामध्ये Y निघून जातो म्हणजे 4X + 5Y म्हणजे काय 80, 5 8 40 म्हणजे 400 बरोबर 1200. अर्थातच 4X = हे 400 तिकडे गेले राहिले 800. अर्थातच X = 4 ने त्याला भागलं तर 200 आलं मित्रांनो. म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं उत्तर 200 निघालं. तो काय म्हणतो तर तो टेबल घेण्यासाठी किती रुपये द्यावे, टेबलची किंमत किती घेतली X, 200 निघालं तुमचं उत्तर, म्हणजे 200 रुपये तुमचं उत्तर असेल. या ठिकाणी उत्तर तुमचं दिलेलं आहे मित्रांनो. एक खास प्रश्न आहे, त्याला मी चांगलं परत सांगतो. IMP आहे, एकदम खास पेपर आहे, म्हणजे पुण्यापेक्षाही चांगला पेपर दिसतोय आपल्याला, ज्याच्यामध्ये उदाहरण दर्जेदार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 25 नंबरचा एका कामासाठी बघा, काळकामाचा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. 8 मजुरांना 1760 रुपये दिले तर 20 मजुरांना किती, सिंपल गुणाकार आहेत.
8 मजूर होते, 1760 दिले, मजूर वाढले, मजुरी वाढेल, म्हणजे एकमान पद्धत 20 गुणिले 1760 भागेला 8, 8 दुनी 16, ओके, एक उरला 8 दुनी 16, 0 22 दुनी 44, डबल 0 म्हणजे 4400 तुमचं उत्तर असेल. पहिल्या नंबरला चिल्लर प्रश्न आहे तो. चला पुढचा प्रश्न घेऊयात. बघा काय म्हणतोय, या ठिकाणी दिलेले अंक आहेत 20598. हा तुम्हाला करायचा आहे, फक्त कसा करायचा सांगतो, प्रश्न वाचा. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या, लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज. मग ठीक आहे, मग मोठी संख्या कुठली होईल? मोठी संख्या जर असेल तर उतरता क्रम लावायचा, म्हणजे 9 8 5 2 0 ही झाली मोठी. आणि लहान संख्या कुठली असेल? लहान असेल चढता क्रम लावायचा, मग शून्यापासून नाही घेऊ शकत. 2 0 5 8 9 ही झाली लहान. त्याच्यातला फरक तोच म्हणतो ना वजाबाकीतील, म्हणजे फरक. 10तून 9 गेला 1 हातचा आला 1, मग 12 झाले, 12तून 9 गेले 3 हातचा आला 1, 6, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, लक्षात घ्यायचं बरं, 15तून 6 गेले 9 हातचा आला 1, 8तून 1 गेला 7, या ठिकाणी 9तून 2 गेले 7. याची तुम्हाला करायची आहे बेरीज. म्हणजे कशी बघा, 7 अधिक 7 14, 14 अधिक 9 23, 23 आणि 3 26, 26 आणि 1 किती 27, म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी 27. हा प्रश्न अशा पद्धतीचा होता म्हणून थोडं समजूनच घेऊ म्हटलं. चला 27 नंबरचा प्रश्न आपला या ठिकाणी झालेला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा काळकामाचा प्रश्न आहे. काय म्हणतो, एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले. याचा अर्थ आहे 8 खड्डे, लक्ष द्या बरं, 8 खड्डे 2 तासात, याचा अर्थ 120 मिनिट घेतो आहेत मी, लक्ष द्यायचं बरं. 2 तास हे करावं लागतं. का बरं सर? कारण त्यानं म्हटलं ना किती वेळ लागेल, ऑप्शन सगळी मिनिटामध्ये, मग प्रश्नही मिनिटामध्ये कन्वर्ट करा. 8 खड्डे 120 मिनिट झालं, तर 2 खड्ड्याला किती? 2 खड्ड्याला किती मिनटं? सिंपल, 2 गुणिले 120 भागेला 8 असं करू शकता. 8 15 120, 15 दुनी 30. कारण का बरं? खड्ड्याची संख्या जास्त, वेळ जास्त. खड्ड्याची संख्या कमी, वेळ कमी. आणि यामध्ये कुठलं समचलन आहे? तर यामध्ये आहे समचलन, म्हणून याला एकमान पद्धतीनं सोडविता आलं. एकमान पद्धत असं म्हणतात त्याला. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 29 नंबरचा अतिशय सोपा आहे. तर बघा, दशांश पूर्णांकाचा प्रश्न आहे. गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा. 5 5 25. आता पॉईंट मोजा. 3 घरं इथं आहे, 2 घरं इथं आहे, म्हणजे 5 झाले. 0.1 2 3 5 घरं. खालचे किती आहे? 4 घरं आहेत, म्हणजे 0.1 2 3 5. वरती 5 खाली 4. एक घर दिलं की सारखे होतात, कट करून टाका. 25 1 25 25 दोन्ही 50. 1/2 म्हणजेच काय? 0.5. हे तुमचं उत्तर असेल मित्रांनो, जे की आपल्याला बी नंबरला दिलेलं. ओके, 30 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघा. 4500 सेंटीमीटर आहेत. आता 4500 सेंटीमीटरचं किती किलोमीटर म्हणते? सेंटीमीटरवरून किलोमीटरला करत असताना 10,000नं भागायचं. जर नाही समजलं तर पहिल्यांदा मीटरमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 4500 भागेला 100 जर केलं तर याचे होतात 45 मीटर. आता 45 मीटरचे किलोमीटरमध्ये पाहिजे त्याला, मग 1000नं भागावं लागेल. म्हणजे 4500 भागेला 1000 म्हणजे 0.045 किलोमीटर. हे तुमचं उत्तर असेल मित्रांनो, जे की आपल्याला दिलेलं आहे या डी नंबरला. असा होता आपला हा 30 नंबरचा. बघा आता पुढचा प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ, चौरस कृतीचे क्षेत्रफळ, याचा अर्थ काय? चौरसाचं आहे, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 256. किती दिलेलं आहे? 256. आपल्याला लांबी काढायची आहेत, म्हणजे लांबीचाच अर्थ काय? बाजू काढायचे आहेत. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, अर्थात 256चं काय काढायचं आहे आपल्याला? वर्गमूळ काढायचं आहे. कारण ते येतं 16. कारण बाजूचा वर्ग म्हणजेच काय? 16चाच वर्ग 256 होतो, म्हणजे त्याचं वर्गमूळ काढलं ते 16 आलं. अर्थात तुमच्या चौरसाची बाजू झाली मित्रांनो 16, जे की आपल्याला बी नंबरला दिलेले आहेत. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 33 नंबरला. जसा मगाशी एक प्रश्न घेतला तसाच आहे बघा. 2 विक्री किमती दिलेल्या आहेत. 2 विक्री किमती दिलेल्या आहेत. एक टेबल 863ला विकला, 863ला विकला. दुसरा तोच बघा, आणि 631ला सुद्धा विकतं. 2 विक्री किमती. आता काय म्हणतो? एक टेबल 863ला विकल्यावर जेवढा नफा होतो, म्हणजे इथं नफा होतो, जेवढा नफा होतो, समजा नफा झाला या ठिकाणी एक्स, कारण माहीतच नाही आपल्याला. तो काय म्हणतो? तेवढाच तोटा, जेवढा नफा तेवढाच तोटा, म्हणजे एक्स तोटा ही वस्तू एवढ्याला विकली असता होतो. आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मगाच्या सारखंच आहे याची व्हॅल्यू. याच्यातला डिस्टन्स किती आहे? 3मधून 1 गेला 2, 6तून 3 गेले 3, आणि 8तून 6 गेले 2, म्हणजे 232. आणि याची व्हॅल्यू होते 2x, म्हणजे 2x = 232. x = 2 1 2, 2 1 2, 2 1 12, म्हणजे 116. तुम्ही याला फॉलो करू शकता, याला फॉलो करू शकता. नफावाली व्हॅल्यू आहेत, म्हणजे 863 -
116 करू शकता. म्हणजे 13तून 6 गेले 7, हातचा आला 1, म्हणजे इथं आले 4, इथं आले 747. जर तुम्ही तोट्यामध्ये ती व्हॅल्यू टाकतो म्हटलं तर प्लस करावं लागेल तुम्हाला. म्हणजे 116 म्हणजे 7 म्हणजे 4 म्हणजे 7, तरी 747 आलं. म्हणजे याचं उत्तर येतं मित्रांनो 747. दोन्ही बाजूला टाका सेम. म्हणजे 2 क्वेश्चन नफा तोटावर आले. चांगलं लक्षात घ्यायचं. नफा तोटा, शिकडेवारी बघा ना किती सगळं विचारलं आहे त्याच्यामध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न. ओके सॉरी, पुढचा नाही, 32 क्वेश्चन आहे. चला मित्रांनो, चला तर आता परत एकदा बघा पहिल्या याच्यावर जाऊयात. हे आपलं ॲप आहे, ॲप डाउनलोड करायचं तुम्हाला. राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 15 हा पेपर आपण आज समजून घेतलेला या व्हिडिओच्या माध्यमातून. पुढच्या व्हिडिओला आपण असाच पोलीस भरतीला आलेला दुसरा एक पेपर समजून घेऊ. तो वेगळ्या जिल्ह्यातला असेल, वेगळ्या गटाचा असेल किंवा शिपाई भरतीचा कुठला पण असेल, लक्षात घ्यायचं. तर मित्रांनो, सातत्याने ही सिरीज तुम्हाला पाहिजे. आगामी येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी, माढा, जलसंपदा कुठल्या परीक्षा असतील, या व्हिडिओ सिरीजचा जरी ते पोलीस भरतीचे असतील तरी जबरदस्त फायदा होईल. गणित आणि बुद्धिमत्ताचे मार्क वाढल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ज्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच करायचे आहे त्यांनी एक्झिटो अकॅडमीशी संपर्क करावा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका जबरदस्त उदाहरणासोबत. थँक्यू मित्रांनो, थँक्यू.